श्री स्वामी समर्थ. श्रीपाद प्रभूंचे रूपपरिवर्तन. सर्वांनी नामानंद स्वामींना नमस्कार केला तेव्हा नामानंद स्वामी म्हणाले, पूर्वी मी सद्गुरूच्या शोधात निघालो. फिरत फिरत पीटिकापुरम येथे पोचलो. तेथे कुंती माधवाचे दर्शन घेऊन बाहेर येताच एक चांडाळ उभा राहिला. तो म्हणाला, सद्गुरूच्या शोधात फिरत आहेस? मीच तुझा सद्गुरू. मीच संन्यासोत्तर तुला नामानंद नाव दिले. तुझ्याकडील सर्व संपत्ती गुरुदक्षिणा म्हणून मला अर्पण कर व मला साष्टांग नमस्कार करून गुरु म्हणून माझा स्वीकार कर. नाहीतर तुझ्या शरीराचे तुकडे करून मी तुला मरणप्राय यातना देईन. तू देवांची आराधना केलीस तरी तुला कुणीही मदत करणार नाही. भीतीने मी त्या चांडाळाचे पाय धरले, परंतु दिव्य मंगल दर्शनाचा मला भास झाला. भगवान म्हणाले, मी श्री दत्त आहे. सध्या श्री वल्लभ रूपात पीटिकापुरात अवतरलो झालो आहे. मी तुझा सद्गुरू आहे. तू धर्मप्रसार कर. शेवटी माझ्या पदास येशील. असे म्हणून ते अंतर्धान पावले. श्री स्वामी समर्थ. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्री गुरुदेव. श्रीपादराजांचा जय जयकार असो.